नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओसोबत। तर आपण रोज किचनमध्ये स्वयंपाक तर करत असतो, पण अनेकदा काही छोट्या छोट्या चुका किंवा चुकीच्या सवयीमुळे पदार्थाची चव बिघडते आणि वेळ जास्त लागतो आणि किचन पण खूप घाण होतं। पण जर आपण काही सोप्या किचन टिप्स आणि ट्रिक्स माहीत असतील आणि मग स्वयंपाक करणं खूप सोपं, जलद आणि मजेदार होऊ शकतं। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशाच काही भन्नाट किचन टिप्स, स्मार्ट ट्रिक्स आणि उपयोगी हॅक शेअर करणार आहे, ज्याच्यामुळे तुमचे पदार्थ अधिक चविष्ट बनतील आणि वेळ पण वाचेल आणि किचन पण खूप छान, सुटसुटीत आणि स्वच्छ दिसेल। तर चला तर कोणताही वेळ न वाया घालवता हा व्हिडिओला स्टार्ट करूया। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडेल आणि ह्याच्यामध्ये जे मी टिप्स सांगणार आहे तेही प्रत्येक गृहिणीसाठी आणि स्वयंपाकाची आवड असणाऱ्या व्यक्तीसाठी खूप जास्त उपयोगी ठरतील। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर पहिल्यांदा तर मी एक टिप तुमच्यासोबत शेअर करते। स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी तर कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला। बहुतेकदा भाज्या आणि रस्स्याची चव कांद्यामुळेच चांगली येत असते, त्याच्यामुळे कांदा किती चांगला परतला आहे याच्यावर त्याचं टेस्ट अवलंबून असतं। दुसरा, मसाले कमी आचेवर भाजा, म्हणजे मसाले जळू नयेत। कमी आचेवर भाजल्याने त्याचा सुगंध जास्त वाढतो आणि त्याला चव चांगली येते, त्याच्यामुळे मसाले ना बारीक गॅसवरच आपण भाजले पाहिजे। नंतर आलं लसूण पेस्ट कधीही ताजी बनवा। ताजी आले लसूण पेस्ट असल्यास ना पदार्थाची चव खूप जास्त छान आणि एकदम टेस्टी लागते, त्याच्यामुळे कधी आलं लसूण पेस्ट असं स्टॉकमध्ये बनवून ठेवू नका, ताजं बनवा। मीठ हळूहळू घाला, एकदम जास्त मीठ टाकण्यापेक्षा थोडे थोडे मीठ घाला, म्हणजे आपलं भाजीचं टेस्ट पण बरोबर राहील आणि कधी मीठ जास्त झालं हे कंप्लेंट पण तुम्हाला येणार नाही। तर कोणतीही भाजी बनवताना कधी गरम मसाला एकदम शेवटी घालायचं, कारण ते वरतून टाकल्यावर ना सुगंध त्याचा छान येतं। तर हे स्वयंपाक बनवताना काही गोष्टी होतात जे आपण लक्षात ठेवलं ना तर आपलं भाजी ना एकदम चविष्ट बनू शकतं। त्याच्यानंतर आता बघूया आपण भाज्या किंवा फळभाज्यांसाठी काय ट्रिक आपण वापरू शकतो। तर आता मी भाजी आणि फळांसाठी काही टिप्स शेअर करणार आहे। भाज्या आपण कधीही चिरल्यानंतर धुतो, पण तसं केल्याने त्याच्यामध्ये जे पोषक घटक असतात ते निघून जातात, त्याच्यामुळे भाजी कापण्याआधी धुवून घ्या। हिरव्या मिरच्या थंड पाण्यात ठेवा, म्हणजे त्याच्यामुळे ते जास्त ताज्या राहतात आणि तुम्ही बाजारातून आणल्या त्याचे डेट पण काढून ठेवू शकता, त्याच्यामुळे ते जास्त दिवस पण टिकतात, लवकर लाल पडत नाही। आणि बटाटे काळे पडू नयेत म्हणून जेव्हा आपण बटाटे कापतो तेव्हा ते पाण्यात ठेवायचं, त्याच्यामुळे ते काळे पण पडत नाहीत। आणि कधीही कांदा चिरताना डोळ्यात खूप जास्त पाणी येत असेल, कांदे तिखट असतील, तर ते कांदा ना आपण 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। थोडंसं थंड झालं ना त्याच्यामधील तिखटपणा कमी होतो आणि आपल्या डोळ्यातून पाणी पण येणार नाही। आणि नंतर आता भात, पोळी किंवा डाळ बनवत असताना काय काळजी घ्यायची, काय उपाय करायचे ते तुमच्यासोबत मी शेअर करते। पहिल्यांदा तर भात एकदम मोकळा होण्यासाठी जेव्हा आपण भात शिजवत असतो तेव्हा 1-2 थेंब लिंबाचा रस टाकायचा, किंवा मग नाहीतर तेलही टाकू शकतो, नाहीतर मग तूपही टाकू शकतो आपण। त्याच्यानंतर आपल्या चपात्या एकदम मऊ होण्यासाठी चपात्यामध्ये कोमट पाण्याने मळू शकतो आणि 10-15 मिनटं ते झाकून ठेवायचं आणि मग मोहन म्हणून आपण गरम तेलही ॲड करू शकतो त्याच्यामध्ये पीठ वगैरे मळताना, त्याच्यामुळे हे आपल्या चपात्या खूप जास्त मऊ होतात। नंतर डाळ पटकन शिजण्यासाठी डाळ शिजवण्याआधी तुम्ही थोडा वेळ अगोदर भिजू टाका, त्याला एक अर्धा तास अगोदर असं भिजत ठेवा, म्हणजे ते खूप छान फुगतं आणि शिजायला पण जास्त वेळ लागत नाही। आणि आपल्या चपात्या एकदम मऊ राहण्यासाठी चपात्या कधीही डब्यामध्ये ठेवताना कापडात गुंडाळून ठेवले तर ते खूप जास्त वेळ मऊ राहतात। त्याच्यानंतर किचन स्वच्छ आणि नीटनेटके दिसण्यासाठी काय करू शकतो, तर कधीही काम करत असताना लगेच आपण साफसफाई करून घ्यायची। आता इकडे तुम्ही बघू शकता, माझं काम होताच मी इकडे बाकी साफसफाई पण करत असते नंतर, कारण ना आपल्याला किचन खूप जास्त घाण झाल्यावर ना परत साफसफाई करणे खूप जास्त अवघड होऊन जातं, म्हणजे थोडं खराब झालं की लगेच साफ करायचं, म्हणजे नंतर एकदम जास्त साफ करत बसायचं गरज नसतं। तर नंतर कचरा इथे तुम्ही बघू शकता, कचऱ्यासाठी वेगळं भांडं ठेवायचं, म्हणजे भाजी चिरताना वगैरे काय असेल तर ते लगेच पटकन काढून ठेवायचं त्या डब्यामध्ये, नाहीतर मग काढून एक
तुम्ही पिशवी वगैरे बनवलं असेल तर त्याच्यात टाकायचं लगेच, तसंच पसारा सर्व ठेवायचं नाही. आणि ओटा वापरताना लगेच पुसा, म्हणजे काही डाग वगैरे, आता हे डाळीचं इथे पडलं होतं पूर्ण शिटी वगैरे वरती आल्यावर, मग लगेच मी पुसून घेतले, म्हणजे त्याच्यामुळे आपलं किचन ओटा पण जास्त घाण होत नाही आणि गॅस पण शेगडी पण जास्त घाण होत नाही आणि ते डाग तसंच राहत पण नाही. आणि मग सगळे मसाले एका ठिकाणी व्यवस्थित ठेवा, म्हणजे स्वयंपाक करताना खूप जास्त वेळ जातो ते म्हणजे मसाले शोधणे, मग नंतर ते भाजीत टाकणे, ह्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जात असतो. त्याच्यामुळे जे आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये, रोजच्या जीवनामध्ये लागणार आहेत वस्तू, मसाले म्हणा, चहापत्ती, साखर, तर अशा गोष्टी आपण ना किचनमध्ये एकदम समोरच ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून ते आपल्याला पटकन भेटतील. नंतर किचनमध्ये आपल्याला वेळ वाचवण्यासाठी काही उपाय पण मी इथे सांगणार आहे. तर तुम्ही पहिल्यांदा ना आठवड्याचे मेन्यू आधीच ठरवून ठेवा. रोज काय बनवायचं आहे हे प्रश्न सगळ्यांनाच पडत असतं, पण हे रोज हे विचार करत बसण्यापेक्षा त्याची तयारी आपण रात्रीच करून ठेवली, म्हणजे उद्या सकाळी काय बनवायचं आहे, रात्री काय बनवायचं आहे, हे सगळं ना आपल्या एक दिवशी आधीच ठरलेलं असेल तर आपल्याला दुसऱ्या दिवशी जास्त वेळ पण वाया नाही जात आणि मग आपल्याला विचार पण नाही करावा लागत. सो तुम्ही आठवड्याभराचा मेन्यू किंवा दुसऱ्या दिवशीचा मेन्यू एका दिवशी आधीच ठरवू शकता. आणि मग कांदे, टोमॅटो वगैरे तुम्ही आधीच चिरून घ्या, जर तुमच्याकडे वेळ वगैरे असेल तर, त्याच्यामुळे वेळ वाचतो. आणि आलं लसूण पेस्ट जास्त करून फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे रोज आपल्याला जर बनवायचं पॉसिबल नसेल तर मग 1-2 दिवसाचं आपण एकदाच बनवून ठेवू शकतो, म्हणजे पटकन ते आपण कधी भाजी वगैरे बनवताना यूज करू शकतो. आणि डाळ आणि कडधान्य वगैरे आधी भिजवून ठेवा, म्हणजे एक दिवसा अगोदर स्वयंपाक वगैरे बनवण्याआधी जर आपण भिजवून वगैरे ठेवलं तर दुसऱ्या दिवशी स्वयंपाक बनवताना गॅस पण आपली बचत होते, जास्त शिजायला वेळ नाही लागत. तर या दोन्ही गोष्टी आहेत. आणि तुम्हाला अजून काही बोनस टिप्स सांगते, ते म्हणजे दही आंबट झालं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं दूध मिसळा, भाजी तिखट झाली असेल तर थोडे दही किंवा खोबरे घाला, आमटीमध्ये मीठ जास्त झालं असेल तर उकडलेलं बटाटा तुम्ही त्याच्यात टाका, चहाची चव वाढवण्यासाठी चिमूटभर वेलची पावडर टाका, भाजीचा रंग टिकवण्यासाठी झाकण न ठेवता काही मिनटं शिजवा, कोथिंबीर जास्त दिवस टिकण्यासाठी टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा, फ्रीजमध्ये ठेवा. तळणी करताना तेल पुरेसे गरम झाल्यावरच पदार्थ त्याच्यामध्ये टाका. रस्सा अधिक चविष्ट होण्यासाठी शेवटी थोडे तूप घाला. स्वयंपाक झाल्यावर गॅस, ओटा आणि सिंक लगेच स्वच्छ करा. तर या टिप्स रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरल्यास पदार्थाची चव, स्वच्छता आणि वेळेचं नियोजन या तिन्ही गोष्टीमध्ये खूप जास्त फरक पडतो. तर या सगळे टिप्स तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि यामधील कोणती ट्रिक तुम्ही पहिलेपासून करत आला आहात, कोणती गोष्ट नवीन आहे आणि कोणती गोष्ट तुम्हाला खूप जास्त आवडली ते मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला तेही नक्की कळवा. आणि मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर बघायला आवडेल तेही मला सांगा, मी नक्कीच तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि चला तर इकडे तुमच्यासोबत बोलता माझं स्वयंपाकही झाला आहे. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.